पहिले एक खासदार अति अपोते आखे मला विकास करायची बिहिरो तो 35 वर्ष आमदार आखे मान विकास ते बेनी घाणून अपने काढीन फेकून भी ताही शांति रीति अपने बोहा पड़ी तुम्हा बाठा ई बाठे आलना एक आमा पे पेन सोवी ने ई बाठा डाया पावो हो तुमने बाठान विनंती है कदे श्रीकांत शिंदे साहेब आज जे गोविंद ते आवणारे आहेत ते काय बेरी जागे कार्यक्रम आठवा म्हणून थोडा उशीर येईल पण ते ही निश्चित या 5 मिनिटात पोहोची आज अपने ही होमजी लेवलो है का अपने एक भी 35 वर्षे तारास वेलो है ते एक दिवस तारास हुआ है आपको थाकाने दो माँ तुमने विनंती है ज्या 10 वर्षे खासदार राहील ते आखेक मला विकास करायचे आहे तिला कोणी थांबवलं नाही तिच्या बाप मंत्री होता मग ते काय झोपली होती का विजूभाऊ मला माफ करा मी काय बोलणार तुम्ही स्टेजवर आहे मला नाही सांगायचे का दादा आहे बोलायचे नाही कारण आमचा रामभाऊ बोलत होते तेव्हा तुम्ही बोलले का मी एक जबाबदारी व्यक्ती इथे बसले आहे त्या नंदुरबारच्या विषयाने कळायचं पण ते नंदुरबारची घाण आम्हाला साफ करायची आहे ज्या हिना गावीसाठी मी रात्री दिवस एक केला 3 वेळा राबलो आता सुद्धा माझे सर्व शिवसैनिक इमानदारीने राबले तुम्ही सांगता ना का रामबाबूला सांगत होते तुम्ही बोलायचे नाही अरे तुम्ही विजय गावीच्या जे बॅनर आहे त्याच्यावर तुमच्या जिल्हा अध्यक्षाचा फोटो मोठो आहे का तुम्ही आम्हाला सांगताना मग हा जिल्हा अध्यक्ष आहे ते विजयकुमार गावीच्या बॅनर आहे त्याच्यावर आहे का अरे ते कोणाचं होणार नाही आणि ते मी तुम्हाला सांगतो ते भारतीय जनता पार्टीचे नाही आहे का सांगतो तुम्हाला ज्या दिवशी मी वाढदिवसला गेलो होतो गावी साहेबांकडे म्हणे साले पार्टीवाले असेच आहे म्हणे आपल्याला अपक्ष लढायचे हे तुम्ही कसं काय तिकीट देऊन दिलं नाही ते सगळेच अपक्ष राहणार होते आणि म्हणून तुम्ही भाजप नाही सांगायचे मी तुम्हाला हे सांगतो आणि विनंती करतो आणि तुम्ही सुद्धा त्यांना असं वाटतं का सर्व जिल्हा आमचा आहे विजूदादा सारखा एक व्यक्ती इथे बसला आहे त्यांचा बाप पहिलेपासून त्या राजकीय क्षेत्रात होते आणि त्याचा नाव लक्षित होता त्याचा मुलगा एक विजूदादा आपला समोर आहे तो सुद्धा त्यांच्यापेक्षा कमी नाही माझ्यासारखा एक सामान्य व्यक्ती आज तुमच्या समोर एक विधान परिषद आमदार आहे आम्हाला काय सगळ्यांना काय असे समजून घेतलं आहे का अख्खा महाराष्ट्रामध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बाप विधानसभात आजोबा विधानसभात काका विधानसभात मुलगी बहिणी जिल्हा परिषद असे माझी झाली तरी इथे आले सर्वपेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो 10 वर्षात आपल्याला लुटला आहे 10 वर्षात आपल्याला लुटला आहे त्याच्या जे पैशाची गुरमी आहे ना ते गुरमी सगळी आता 20 तारखेला उतरून द्यायची ती आहे ना गावीची एवढे पैसे कुठून आले ते इथे विजूभाऊ माफ करा ते गावी साहेबने लुटलेले पैसे इथे येऊ नये लोकांना साडी देणार लोकांना पैसे देणार असं मला माहिती आहे पण एक वेळा माझ्या तालुक्यात येऊन वाटा तुमची साडी गुंडाळून तुमच्या डोक्यातने बांधून दिलं तर आमच्या पाडवी नाही ज्यांच्यासाठी राबतो तर त्यांच्या टेंगडे तोडण्यासाठी बी आमच्या पाडवी सक्षम आहे हे तुम्हाला सांगून देतो मी जेव्हा तुमच्या मत मागण्यासाठी गेलो तेव्हा या डोक्यावर कफन बांधून फिरत होतो की माझी हिना गावीत निवडून यायला पाहिजे पण ते जर माझ्या विरुद्ध मध्ये आले तर ते विसरून जायला पाहिजे हा नंदुरबार नाही हा अक्कलकुवा धडगाव मध्ये विजूदादा इथे आमच्या पाडवी आहे आम्ही जेव्हा ज्याच्यासाठी काम करतो आज या अक्कलकुवा तालुक्यामध्ये धडगाव तालुक्यामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचे खासदार उभं राहिलं तेव्हा आम्ही रात्रंदिवस एक मत मागण्यासाठी आम्ही फिरलो 2014 मध्ये
प्रत्येक ठिकाणी विजूभाऊ मी त्या 14 मध्ये बी 1 नंबरचा पारचारक होतो. त्याच्यानंतर मी 2019 मध्ये बी मेन पारचारक त्यांच्या होतो. आणि आता तर तुमचे भाजपवाले बी त्यांच्या पाठीची नाही होते. येऊ द्या त्यांच्या पाठीची कोणी नाही. भारतीय जनता पार्टीवाले होते तेव्हा बी मी आमच्या पार्टीच्या पाठीशी होतो म्हणून ते मासली आहे. आज पैसे वाटून आले ते ठरलेले बोकडे ठरलेले पाडे बाता खुटावर मरून गेले. ते पैसे लुटलेले आहे ते त्याच्या बापाचे नाही आपले बापाचे आहे. आणि म्हणून इथे पैसे वाटण्यासाठी त्यांच्या जे कार्यकर्ता येतील मी आजी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जे दिसले ना ते लुटून घ्या. आपलेच पैसे आहे. पैशाची गुरमी आहे दुसरा कोणी नाही. इथे सर्व आदिवासी समाज ज्यांच्यासाठी मी लढण्यासाठी मरण्यासाठी उभा राहतो तो समाज माझ्या पाठीशी आहे. हिना गावीत आले की विजय गावीत आले कोणाला घाबरायची